वैष्णी तुझं गाव कुठलं? असं वाटतं की बर्फ पडलेला आहे पण इथे सकाळ सकाळी पक्ष्यांचे वरलेले आवाज ऐकायला येतात. स्वेटर मला नाही जमत चावता अंगाला. हो ना. इडली सांबर पण आलेला आहे. हे बघा आल्या ए बघा लाईन लाईन. ह्या घराकडे बघून ना खूप वाईट वाटतं मला. अण्णा झालं का आंघोळ वगैरे? जाऊ बाई आमच्या आणि ती सुन बाई. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. पहाटेचे 4:15 वाजलेले आहेत आणि आत्ता माझी आणि फोंडूची तयारी झालेली आहे गावी जाण्याची. बाकी मना सुद्धा येणार होता आमच्याबरोबर पण मना कॅन्सल झालेला आहे. आणि आज आमच्याबरोबर आमच्या वहिनी पण येणार आहेत. वहिनी म्हणजे आमच्या ननंदबाई सुद्धा आमच्याबरोबर येणार आहेत गावी. बाकी आमची तयारी तर झालेली आहे. बॅग वगैरे सगळ्या पॅक झालेल्या आहेत. निघतो आम्ही. आमच्या ननंदबाईला पिकअप करून पुढे जायचं आहे. तसंच इथं बॅग सुद्धा पॅक झालेली आहे आणि फोंडजीने सॅक आणि छोटी बॅग घेतलेली आहे. चलो ये लीजिए फोंडजी, रखियो सैनिटाइजर भी. लेट्स गो फोंडजी. मोर्या मंगल मूर्ती मोर्या. दाजी पण आलेले आहेत. नमस्ते. बरे का दाजी? बसा बसा. थंडी आहे ना खूप? मला जास्तच हे होते आता. थंडी वाजते. हो बरोबर आहे. बसा. प्रवासामध्ये पहिला हॉल्ट आम्ही घेतलेला आहे आणि आता काहीतरी नाश्ता खातो. गार लागते का? थंडी खूप आहे बाबा. तुम्ही तर शॉल मागून आलात. स्वेटर मला नाही जमत चावता अंगाला. हो ना. स्वेटर चावतं शॉल नाही. शाल नाही चावत. मोबाईल शॉल. चला नाश्ता खातो आता. काहीतरी असेल ना आतमध्ये. चला आमचा नाश्ता आलेला आहे. घेतो खाऊन. इडली सांबर यायचं आहे अजून. घ्या. इडली सांबर पण आलेला आहे. हे खाते. उपमा छान आहे ना. मस्त आहे मस्त आहे. स्वादिष्ट नाश्ता झालेला आहे. आता निघतो पुढच्या प्रवासाच्या दिशेने. चालेल. आता सकाळचे 11 वाजलेले आहेत आणि आम्ही आता सांगोल्यामध्ये पोहोचलेलो आहोत. सांगोल्यातील तालुका कोर्टामध्ये. इथं शेताचं काम आहे त्याच्यामुळे आम्ही आलेलो आहोत. बाकी कोर्टाचं काम संपायला किती वेळ लागेल माहीत नाही आहे. नाही इथलं काम संपलं की आम्ही इथून गावी जाणार आहोत आणि इथून आमचं गाव 30 किलोमीटर आहे. बघू आता किती वाजेपर्यंत गावी जातो आहे ते काय सांगता येत नाही. कोर्टाच्या कामाला वेळच लागतो तसा. कोर्टाच्या आवारात अशी गर्दी जमलेली आहे आणि आमच्या गावावरून पण ना खूप जण आलेले आहेत. इकडे सगळ्या महिला बसलेल्या आहेत. यायला जायला आता वेळ पडली म्हणून तुम्हाला आता कशी वेळ पडली? आता यांच्या गप्पा चालू आहेत इथं. किती गुंठे पाहिजे? ही आत्या आमची बसलेली आहे. काय एकर 2 एकर येते सगळं घ्या. एकर नाही सगळं घ्या. सायंकाळचे 4:45 वाजलेले आहेत आणि कोर्टाचं काम अजून नाही झालं. अजून किती वेळ लागणार आहे काय माहीत. आणि माझ्याबरोबर छोटीशी वैष्णवी आहे. वैष्णवी तुझं गाव कुठलं? जवळा. आणि तुला किती बहिणी आहेत बाळा? 4 बहिणी आहेत. मी मगापासून ना वैष्णवी बरोबर गप्पा मारत आहे. काय करणार नाही बाळा. तू बोर झालीस का? नाही झाली. नाही बघा वैष्णवी बोर नाही झाली. मीच बोर झाले आहे ना. मला कंटाळा आला बा बसून बसून. आता गावाला जाण्यासाठी ना रात्रच होणार आहे. अजून किती वेळ लागतोय काय माहित कोर्टाचं काम व्हायला. सायंकाळचे 6 वाजलेले आहेत आणि अजून कोर्टाचं काम झालं नाही. थोडंसं राहिलेलं आहे. करत आहेत फोंडजी. बाकी कोर्टाचा परिसर खूप मोठा आहे. एकदा आम्ही त्या साईडला जातो एकदा इकडं येतो असंच चालू आहे दिवसभर. आता थोड्या वेळात काम होईल मग आम्ही घरी जातो. हो गया काम. चलो उशीर झाला खूप. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. तर काल रात्री आम्ही आमच्या गावी आलेलो आहोत कोर्टाचं काम संपल्यानंतर. बाकी काल रात्री मी व्हिडिओज नाही काढला
लाईटीचा प्रकाश नसतो ना इनफ तेवढा, त्याच्यामुळं मी आता व्हिडिओची सुरुवात केलेली आहे आणि आता कंटिन्यू करत आहे कालचाच व्हिडिओ. बाकी सकाळ सकाळी इथे ना खूप जास्त थंडी आहे, भयंकर थंडी आहे, असं वाटतं की बर्फ पडलेला आहे. आणि सकाळ सकाळ ना इकडचं वातावरण खूप छान आहे. हे बघा, सगळीकडे शेती, या साईडला डोंगर आहे आणि डोंगराच्याच पायथ्याला महादेवाचं मंदिर आहे, जे की मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. म्हणजे आम्ही जेव्हा गावी आलो होतो ना मागच्या वेळेस, त्या व्हिडिओमध्ये मी महादेवाचं मंदिर दाखवलेलं आहे. खूप सुंदर मंदिर आहे ते. बाकी इथं शुभम पण आलेला आहे सकाळ सकाळी. गार लागते का बाळा? गार लागते ना, खूप गार लागते, पण छान वाटते ना. शुभमला पण आज सुट्टी आहे. पक्ष्याचा आवाज बघा, एवढा छान आवाज काढतोय ना पक्षी, बरं वाटत आहे त्यांचा आवाज ऐकून. नाहीतर आपल्या इथं शहरामध्ये गाड्यांचे आवाज, हॉर्नचे आवाज एकदम कान हे होतात, बधीर होतात कर्कश आवाज ऐकून. पण इथं सकाळ सकाळी पक्ष्यांचे वरलेले आवाज ऐकायला येतात, खूप छान वाटतं. या टेकडीवरती कोपी घातलेली, कोपच म्हणतात ना बाळा. आणि सूर्यनारायण पण उदय होत आहेत. छोटीशी सुंदर टेकडी आहे. हा ओढा आहे ना बाळा, ओढ्याला अजून पाणी, आणि हेच पाणी आपल्या शेतात जातं ना. हा, विहिरीला जातं. हां, हे पावसाळ्याचं पाणी आहे बघा, याला ओढा म्हणतात. इथं काय होतं रे राजा? मका वाळवायला ठेवली, त्याच्यावर हे पडले असतील, काय म्हणतात रे, हां धुकं पडले असतील. हा, झाकून ठेवले, बरोबर आहे, नाही तर धुकं पडतात. हे बघा, हे मक्याची कणसं सोडलेला पाला. आणि त्या तिकडे समोर आमचं शेत आहे. हे बघा, समोर आमचं शेत आहे, झूम करून दाखवते. आज शेतात पण जाणं नाही होणार, कारण आम्हाला जायचं आहे कुलदेवीच्या दर्शनाला. आणि हे बघा, मोकळ्या रानात ना पक्षी फिरत आहेत, काय बाजरी वगैरे सांडलेली ती खात आहेत. सनलाईट व्यवस्थित नसल्यामुळे ना दिसत नाही अजून शेत पण क्लिअर. थोड्याच वेळात सूर्यनारायण उदय होतील. आणि इकडं शुभमचे आई पप्पा आहेत, शेणघाण काढत आहेत. आणि लाईट नसल्यामुळे ना आज धारा पण काढायच्यात ना बघा, आई पप्पाला हाताने धारा काढावं लागणार. सकाळ सकाळी त्यांचं काम, चांगलं काम आहे. आपण जिमला जातो, योगाला जातो एक्झरसाईजसाठी, पण गावाकडच्या लोकांना एक्झरसाईजची गरजच नसते, कारण सकाळ सकाळी खूप कामं असतात, त्याच्यातच त्यांची एक्झरसाईज खूप होते. त्याच्यामुळे त्यांचं शरीर ना धष्टपुष्ट राहतं. चलो चलते घर अभी. किती खोंड, किती सुंदर आहे, बाप रे बाप. वा वा वा, काय म्हणते काय म्हणते. ते गायचं वाटतं ना, गाय ओरडती. त्याला पण जायचंय वासराला. ए गाय वासरू माया बघा, प्रेम बघा. ते पण जाण्यासाठी कशी किती प्रयत्न करतोय. काय 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 काय, भूक लागली भूक लागली भूक लागली. त्याला पण भूक लागली. गायचा गोटा आहे हा. इकडं शेळ्या मेंढ्या, इकडं म्हैस गंगा. ती बघते. छान वातावरण आहे, बरं आहे तुमचा. सकाळ सकाळी व्यायाम होतोय, मस्त व्यायाम आहे. चला आम्ही जातो, जरा गार लागते बाहेर, अजून काम करतो त्यामुळे तुम्हाला गार लागत नाही. सकाळ सकाळी जनावरांचा ओरडलेला आवाज वगैरे छान वाटतं. बघा, ही अशी आमची घर आहेत सगळ्यांची, 4 घर आहेत तिथपर्यंत. आणि आज आमचं घर उघडणं होतं की नाही काय माहित आम्हाला, कारण कसली पिल्लं बाळा? शेरडाची कुठं आहेत? तिकडं आहेत. हां हां, कुंपण केले, एक रूम काढली. अरे वरडायला लागले. राहू दे नको नको, ती येण्यासारखी करतात. ये पण नको. ए बघा इथे शेडाची पिल्ले, त्यांना बाहेर यायचंय. राहू दे बाळा, राहू दे. बंद कर बंद कर, जाय. हे बघा, सगळ्यांना सोडायचं, सगळ्यांना फ्री व्हायचंय. कुत्रा पण ओढतोय बघा, त्याला पण तो सोड म्हणतोय. आणि ह्या काकू आहेत आमच्या. ती शेड बाहेर यायचा प्रयत्न करायला लागली ना, म्हणून बंद केलं पुन्हा. ती बारकी करड, हा त्यांना ओरडायला लागले बाहेर येण्यासाठी. ओरडते तू, शुभम कडे बघून ओरडते तो, सोड म्हणते त्याला. हा हा, त्याला पण थंडी वाजते, गारठ जास्त पण. हे बाबा, हे बघा. त्याला पण किती आनंद झाला सोडलं तर.
दिवस उगवला की सगळे जनावर म्हणतात सोडा आम्हाला सोडा. मग तरी काय. हे बघा इकडं कोंबड्यांचा खुरडा आहे. खुरडाच म्हणतात ना. काकू सोडतात कोंबड्यांना सुद्धा. हे बघा आल्या ए बघा लाईन लाईन. शिस्तीत बाहेर या, शिस्तीत व्यवस्थित. आहे बघा. चला 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 चला. लाईनीत या व्यवस्थित. आल्या आनंदाने फिरत आहेत. हे बघा कोंबड्यांची पिल्ली पण. हे बघा दिवस उजडला की सगळ्यांना मोकळं व्हायचं असतं, फिरायचं असतं. हा अंड गावलं का सकाळ सकाळी. अरे बापरे काकूला सकाळ सकाळी का अंड गावलं सापडलं. चांगलं. आता शुभम नाही खात. नाही शुभम नाही खात. शुभम आमच्यासारखं आहे. पण ताजं जे खातात त्यांना मिळालं ना. कोंडाजी म्हणतात चला चला निघायचं. हा काकूकडे जाऊन येते. आजारी येत ना त्यांच्याकडे जाऊन येतो बघ जरा. हा आत्ता आम्ही काकूला भेटायला चाललेलो आहोत. आणि हे बघा या साईडचं आमचं घर आहे आणि या साईडचं यांच्या काकूचं, आमच्या सासूबाईचं, 2 नंबर सासूबाईचं घर आहे. आणि हे आमचं घर, सासूबाईंचं घर. उठलेत की नाही काय माहीत. उठलेत ना. चला. हे बघा आमच्या घराची अवस्था अशी झालेली आहे. घरात माणूस राहिलाच ना अशी असतं. हा बरं आहे की तुमचं. बरं का. घर दाखवते जरा व्हिडिओ मध्ये. हा येतो. हे बघा ह्या घराकडे बघून ना खूप वाईट वाटतं मला. घरात माणूस असल्यानंतर किती छान व्यवस्थित मेंटेन ठेवलं जातं घर. पण आता बघा झाडी पण सुकलेली आहेत. घराची अवस्था पण अशी झालेली आहे. ते समोरचं ना ते लाकूड तुटलेलं आहे. माणूस राहिला नसल्यानंतर कसं होतं बेकार अवस्था. आणि आता आम्हाला वेळ पण नाही घराची साफसफाई करायला. आम्हाला जायचं आहे आता कुलदेवीच्या दर्शनाला. आता सगळ्यांच्या भेटीगाठी घेतो आणि नंतर जातो कुलदेवीच्या दर्शनाला लगेचच. हे बघा दारात सगळ्या तुळशी आहेत. त्या तुळशी खूप जुन्या आहेत बरं का. ह्या तुळशी खूप जुन्या आहेत. हा वाळू होती बरोबर आहे. बरं का ती. बापरे गारले लागते बाबा भयंकर. अंधार पडले थोडस. अण्णा झाले का आंघोळ वगैरे. आंघोळ झाली का नाही. चला येतो. चल उघडा आहे ना दरवाजा. बघू. चहा पाणी नको आता. आ करमत ना. तर काय करणार तुम्हाला सवय लागलेली. एवढी बोलायचं नाही. तुझा नवरा लई येडे भांडण करते. यांच्यात खूप मेंढरा आहे ते बघा. नाही कोंबडीची अंडी काढली का नाही ही द्यायची कोंबडीची अंडी. विषय तुम्ही आला निशा ये बाळा. हे बघ तुला खाऊ आणलंय मी. दादा सोन्या अकरावीला तुझं कोकरं फुल ऍडमिशन झालंय मग इथे नाहीये. हे घे बाळा खाऊ तुला. अगं घे घे घे. बरं आहे तुझं. आता तुला एकटीलाच काम करावं लागत असतील दादाच्या नावाची. हो ना. काय करणार मग आता. हा मैत्रीण होते एकमेकींच्या. हा पटत होत. मैत्रिणी होत्या. हा 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 बरोबर आहे. हा हे बघा आता सूर्य उदय झालेला आहे. दर्शन घेऊयात. आदिदेव नमस्तुभ्यं प्रसिद्ध मम भास्करा दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते. चला आम्ही आता सगळ्यांना भेटी द्यायला चाललेलो आहोत. 5-10 मिनिटं गप्पा मारतो आणि निघतो आम्ही. हे बघा चाफ्याची झाड आहेत ना सगळी. छान वाटतात. हा मोगली एरंड. अच्छा बघा एरंडांची पण जाते. हा चाफा आणि निरगुंडी. बरं कुठलं सीताफळ रे. हा ते सीताफळाचं बरोबर आहे. अंधार दिसत आहे. चला आमचे जेवढे नातेवाईक आहेत ना त्यांच्या सगळ्यांकडे शिळ्या मेंढ्या आहेत. हे बघा कळपच आहे. याला काय म्हणतात बाळा. शुभम वाघर म्हणतात. हा गारटल्यात पण मेंढ्या सुद्धा. हा
हे बघा सगळ्यांच्या दारात गाई गुरं म्हशी, किती सुंदर दृश्य आहे हे पाहायला सुद्धा. चल बाळा चलते आपण. अशी सगळ्यांची लाईनशीर घरं आहेत हे बघा. आणि आमचं घर ते शुभमचं घर सगळ्यात शेवटी. हे बाळा तुमचं घर सगळ्यात शेवटी. लहान आहे ना ते. हा सगळ्यात हा लहान आहे पण सगळ्यात शेवटी. काय आवडतंय सोडायचं तुम्हाला पण? बघतात कसे. थांबा जरा थांबा अजून जरा हे सूर्यनारायण वरती येऊ द्यात मग तुम्हाला सोडतात. यांच्यात पण शेळ्या मेंढ्या सगळ्यांच्यात आहे शेळ्या मेंढ्या. हे आमच्या जाऊबाई आहेत, जाऊबाई आहेत आमच्या. आणि ती सुनबाई हा आणि आमचे दादा. मग चिमणे झाली का झोप? का आम्ही झोप मोड केली तुझी? हा दीदी कुठे गेली? दीदी काय बाळा तो अजून झोपेतच आहे. आजीनं खायला आणलं तुला. मागच्या वेळेस एवढा बोललेल्या व्हिडिओ मध्ये पोरी. हे बघा कधी एका साईडला चूल आहे एका साईडला गॅस पण आहे. पुण्याला कधी येत आहे? हे बघा नाती कशा बिला गेले आजीला. चहा पितो गरमा गरम आता. तुम्ही आता आले की या सगळ्या दुधाची अपेक्षा ना काळा चहा बरं वाटतं पहिला. येत नाही वहिनी. मी तर पाहुणचार चालू आहे असा यांचा. जावर आता काय नाही परत जावरा. जाऊ तुमची आहे असं त्या माझी जाईवर विचार दिवशी आल्यावर मला कळल्या मी लगेच की आता आम्ही दुसऱ्या घरी चाललेलो आहोत भेटायला. हे बघा इथं पण दारात गाई म्हशी आहे. कुत्रा